शाळा इमारत आणि शिक्षकांच्या रिक्त पदासंदर्भात आदिवासींचे ठिय्या आंदोलन। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर दिला ठिय्या। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो। याच संग्रामपूर तालुक्यातील 40 टपरी, गोमाल, भिंगारा या गावांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्तात। तर शाळा इमारतीचे बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडला। यासह इतर विविध मागण्यांसाठी शेकडो आदिवासी बांधव आणि भगिनींनी थेट बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालय गाठत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं। सर्व मागण्या येत्या 10 दिवसात मंजूर करण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं। मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। से हमारा गोमाल गांव 40 टापरी में कोई भी बोले कि रास्ता नहीं है। अभी गोमाल में 6-7 घरकुल चालू है, तो घरकुल बनाना चालू है, ईटा ले जाना चालू है, बारिश के टाइम पे भी चालू है। अभी कम बारिश हो गया तो ट्रैक्टर जा सकती। गाँव वाला मिलके कौन सा भी स्कूल का काम है, हमारा गांव में ईटा भी फूट गया, आसारी भी किधर की किधर हो गई, चिमट 70 थैली थी वो भी नहीं है। स्कूल वैसी की वैसी छोटी छोटी टापरी में बच्चे पढ़ाते। अगर तुम्हारा ना हमारा बोलते, हमारा बच्चे तो कैसे भी जंगली है तो वो बच्चे पढ़ सकते, पण अगर शिक्षक अच्छा रहा तो अभी वो बच्चे नहीं। आम्ही सर्व जळगाव जामोद भागातील आदिवासी बांधव आज या ठिकाणी सीओ साहेबांकडे आलो होतो। आमच्या 2 मागण्या होत्या प्रामुख्याने। पहिली म्हणजे शिक्षक भिंगारा येथे 9वी 10वीला शिक्षक नाही, ते शिक्षक आम्हाला तिथे देणे। दुसरी म्हणजे 40 टपरीला इमारतीची बांधकाम जी आहे ती रखडलेली काम आहे वर्षांपासून, ती बांधकाम सुरू करावे आणि ठेकेदार याच्या आधी जो ठेकेदार होता त्याच्या ठाकरे म्हणून त्याच्यावर कारवाई करावी। एवढ्या प्रामुख्याने 2 मागण्या होत्या। एक त्याची सेम मागणी आमची भिंगारा गोमाळ बद्दल सुद्धा होती की जिथे इमारत आणि शिक्षक आम्हाला मान्य करून द्यावे। आम्ही त्याचं निवेदन आणि आमचं ठिय्या आंदोलन आज सीओ साहेबांच्या ऑफिस समोर होतं। त्यांना आम्ही लेखी स्वरूपात आमचं निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आम्ही 28 तारखेला आमचा येता दौरा तिथे करू आणि त्या ठिकाणी सगळी पाहणी करून काय येतोय तो निर्णय घेऊ। आणि जर याच्यानंतर सुद्धा आम्हाला फक्त आश्वासनावर ठेवलं तर याच्यानंतरचं काय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्हाला करायचं, काय पावलं उचलायचे ते आम्ही सर्वजण मिळून 29 तारखेला ठरवू।